मी वैष्णवी, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आता मी ही जी लग्गी वाजवली ही माझा जो एक व्हिडिओ आहे आपुला तो एक देव करून घ्यावा, ह्या अभंगामध्ये मी ही लग्गी वाजवलेली आहे। ती अशा प्रमाणे ते माईके दुःखाची जनिती गिरते माईके दुःखाची जनिती। तर केरवा या तालामध्ये वाजली जाणारी 4 मात्रांची ही अतिशय सुंदर आणि युनिक अशी लग्गी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अतिशय सोपी अशी ही लग्गी आहे आणि निकासही एकदम सोपा आहे। तर या लग्गीचे बोल आहेत धा तीन नाना किन ता धिन धा 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 तीन नाना किन ता धिन धा 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 तीन नाना किन ता धिन धा धा। आता यामध्ये लास्टला 2 धा आहेत, बरोबर। धा तीन नाना किन ता धिन धा धा आणि याला जोडून समेचा धा येतो, असे 3 धा येतात। धा तीन नाना किन ता धिन धा 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 तीन नाना किन ता धिन धा धा धा। तर हे जे 3 धा आहेत इथे आपल्याला नेहमीप्रमाणे अशा पद्धतीचा आपल्याला घुमारा वापरायचा आहे आणि हेच या लग्गीचं सौंदर्य स्थळ आहे, ज्यामुळे आपल्याला ही लग्गी ऐकायला अतिशय गोड वाटते। तर आपण ह्या लग्गीचा निकास पाहूया की ही तबल्यावर कशी वाजवली जाते। तर धा तीन धा तीन ना ना की न, एकदम सोपा निकास आहे। धा तीन तीन वाजवत असताना फक्त तबल्यावर वाजवायचा आहे, थाप द्यायची नाहीये डग्ग्यावर। धा तीन ना ना की न ता धिन धा धा। इथे धा वाजवताना खुल्ला आघात करायचा आहे आणि पुन्हा तो साऊंड आपल्याला बंद करायचा आहे। धा धा, दुसऱ्या धाला सुद्धा सेम तसंच करायचंय आणि जो समेचा धा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा खुल्ला वाजवायचा आहे आणि तो आपल्याला बंद करायचा नाही, म्हणजे धा 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 अशा पद्धतीने ही 3 अक्षर वाजतील। धा 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 धा। तर धा तीन नाना किन ता धिन धा 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 तीन नाना किन ता धिन धा धा धा। खुल्ला धा वाजवल्यामुळे लग्गी ऐकायला चांगली वाटते। धा तीन नाना किन ता धिन धा 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 तीन नाना किन, म्हणजे 3 नाना किन वाजेपर्यंत त्या लग्गीचं कंपन तिथे डग्ग्याचं त्या जागेचं कंपन तिथे घुमत राहतं। धा तीन नाना किन ता धिन धा धा धा। आता जेव्हा स्लो स्पीड मध्ये वाजवतीये मी तेव्हा ह्या लग्गीचा जो गोडवा आहे तो समजून येणार नाही। जेव्हा आपण ही लग्गी फास्ट स्पीड मध्ये किंवा मध्य लयीत वाजवू तेव्हाच त्या लग्गीचा जे सौंदर्य आहे ते तुम्हाला लक्षात येईल। तर आपण एकदा ज्या लयीत ही साथ करताना ज्या लयीत ही लग्गी वाजवली जाते त्याच लयीत मी तुम्हाला वाजवून दाखवते। विदुठान। तर जेव्हा एखादा अभंग मध्य लयीत गायला जात असेल तेव्हा तुम्ही या लग्गीचा तिथे तबला साथ करताना या लग्गीचा तिथे वापर करू शकता आणि अतिशय सोपी अशी ही लग्गी आहे, बसवायला सुद्धा सोपी आहे। तर तुम्ही याची नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला ही लग्गी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गीसह, एका नवीन कंटेंटसह। तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा। धन्यवाद।